ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त 6 मार्चचा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनली प्रियाचं भांडं फुटलेलं आहे आणि अर्जुन सायली यांनी फक्त प्रतिमाचा ब्लड ग्रुप आणि प्रियाचा ब्लड ग्रुप वेगळा आहे इतकंच नाही तर आता रविराजांचा सुद्धा ब्लड ग्रुप वेगळाच आहे आणि या दोन ब्लड ग्रुप असणाऱ्या आई वडिलांचा AB पॉझिटिव्ह हा ब्लड ग्रुप असूच शकत नाही, हे सुद्धा वैद्यकीय मदतीने सिद्ध केलंय. नक्की काय घडलंय? प्रियाच्या विरोधात एक नाही दोन नाही तर अनेक पुरावे कसे सापडलेत आणि ते सगळ्यांच्या समोर कसे आलेत, सगळं सविस्तर पाहू. आता प्रिया जेव्हा तिकडे ब्लड ग्रुप चेंज करण्यासाठी आलेली आहे त्यावेळेला नेमकं आता अर्जुनने युक्ती लढवत अश्विनला तिकडे पाठवले. अश्विन तिकडे गेल्यामुळे मग आता तो म्हणतो, काय ग तन्वी, तू इथे काय करतेस? यावरती प्रिया थोडीशी गडबडलेली आहे आणि प्रिया आता सांगायला लागते, काही नाही मी ते हे असं म्हणत प्रिया थोडीशी गडबडले आणि त्यावरती मग आता तो सांगायला लागतो, अगं काय झालंय, तू अशी गडबडलेस का? त्यावरती प्रिया म्हणते, काही नाही मी तुला शोधत होते असं म्हणत ती आता खोटं खोटं नाटक करायला लागते. आता प्रियाचं हे सगळं नाटक अर्जुन सायलीने बरोबर पकडलेलं आहे आणि अर्जुन म्हणतो, आता काहीही झालं ना तरी सुद्धा या प्रियाला मात्र आपण सोडायचं नाहीये. मग प्रिया आता इकडे खेळायला आलेली आहे रंग. प्रिया रंग खेळता खेळता त्यानंतर मग आता अश्विन सोबत बिझी आहे. अर्जुन सायली यांचं सुद्धा रंग खेळणं चालू आहे. त्यानंतर प्रियाचं मात्र आता लक्ष ते रिपोर्ट कसे बदलता येतील, काय करता येतील याच्यावरतीच लागलेलं आहे आणि त्यामुळे प्रिया आता गुपचूप पुन्हा एकदा तिकडे जायला निघते. ती पाहते की अर्जुन आणि सायली हे दोघं जण जरा बिझी आहेत रंग खेळण्यामध्ये. मग ती सुद्धा ऍक्टिंग करायला लागते. ऍक्टिंग करून ताबडतोब ती आता निघालेली आहे ब्लड ग्रुप चेंज करण्यासाठी. ज्या वेळेला ब्लड ग्रुप चेंज करण्यासाठी ती येते त्यावेळेला ती लगेचच आपल्या ह्याच्यावरती जे काही नाव लिहिलेलं आहे ते नाव आता फाडून टाकते, जेणेकरून आपला आता ब्लड ग्रुप कोणता आहे हे आता कोणत्याही ह्याच्यामध्ये सिद्ध व्हायला नको आहे. पण अर्जुन सायली लपून छपून हे सगळं पाहत आहेत आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, हिला काय वाटलं फक्त आपल्याकडे इतकंच ब्लड ग्रुप आहे का? म्हणजे इतकंच फक्त हिचं सॅम्पल आहे का? ऑलरेडी आपण आता इकडे सॅम्पल घेतलेला आहे. याची हिला अजिबात कल्पना नाहीये. ही बरोबर आपल्या ट्रॅपमध्ये अडकलेली आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया त्या सॅम्पलवरचं आपलं नाव काढते आणि बिनधास्त होऊन जाते की चला, आपल्याला काहीही झालं तरी इथे कुणी आता हेच करू शकणार नाहीये. म्हणून आता ती निश्चिंत असते आणि पण अर्जुन आणि सायली यांनी आता आपल्या म्हणजे तिच्या त्या ऑलरेडी छोटेसं सॅम्पल पाठवलेलं आहे. ही गोष्ट तिला अजिबात माहिती नाहीये आणि त्यामुळे ती आता टोटली गडबडलेली आहे. बरं, त्यानंतर इकडे आता कल्पना आलेली आहे अस्मिताच्या रूममध्ये आणि अस्मिता, अस्मिता काय करतेस तू इथे? यावरती अस्मिता म्हणते, अगं इतके दिवस तर खूप छान गेले, पण आता हे शेवटचे दिवस सरता सरत नाहीयेत. मला आता असं झालंय की कधी एकदा हे दिवस सरतायत. त्यावरती कल्पना म्हणते, अगं असंच होत असतं. म्हणजे ज्या वेळेला सुरुवातीचे दिवस असतात ना ते पटकन असे निघून जातात, पण नंतर जरा त्रास होतो आणि तो कुठे आहे असं म्हणत ते इकडे तिकडे ज्या वेळेला पाहायला लागते. पण तोपर्यंत आता इकडे अस्मिता सांगायला लागते, नको बघू, सचिन इकडे नाहीये घरामध्ये, तसंही त्याला कुणी रिस्पेक्ट देत नाहीये आणि त्याचमुळे त्याला कुणी रिस्पेक्ट देत नसल्या कारणाने मग आता तो या घरामध्ये कशासाठी थांबेल? तो या घरामध्ये थांबत नाहीये, तो आता बाहेर जाणंच प्रेफर करतोय. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे कल्पना निघून जाते. अस्मिता विचार करते, सचिन गेलाय कुठे? म्हणजे आता तो या घरापासून लांब गेलाय, पण तरी सुद्धा त्याला असं वाटत नाहीये का की आता माझ्यासोबत थांबावं किंवा माझ्यासोबत टाइम स्पेंड करावा, असा विचार ती करते. इकडे अर्जुन आता आपल्या रूममध्ये बसलेला असताना त्याच वेळेला सायली तिकडे आली आणि काय हो, काय चाललंय? म्हणजे आपण हे सगळं केलंय त्याचे एका तासाभरात रिपोर्ट येतील ना? अर्जुन म्हणतो, हो, पण अर्जुन एकदम छानपैकी रोमॅन्टिक झालेला आहे आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुनच्या मोबाईलवरती मेसेज आलाय. अर्जुन म्हणतो, रॉंग टायमिंग. लगेचच अर्जुन आता तो मोबाईल हातामध्ये घेतो आणि तो म्हणतो, रिपोर्ट आले. ते रिपोर्टमध्ये आता इकडे प्रियाचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आलाय आणि आता सायली म्हणते, म्हणजे म्हणजे आता काय झालंय? प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांची जी काही मुलगी हरवली होती ती मुलगी आता त्या मुलीचं ब्लड ग्रुप होतं O निगेटिव्ह आणि ज्या वेळेला ही सापडले AB पॉझिटिव्ह, म्हणजे काय? यावरती अर्जुन सांगायला लागतो, खरं तर आई आणि मुलगी हिचं ब्लड ग्रुप सेम असलं पाहिजे असा कोणताही म्हणजे हे नाहीये, तर्क नाहीये. पण रविराज काका खंबीरपणे म्हटले होते की आता त्यांना 100% विश्वास आहे की या सगळ्यामध्ये आता इकडे हा ब्लड ग्रुप
म्हणजे तिचा ब्लड ग्रुप आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप हा सेमच आहे. ही गोष्ट आपल्याला आता मात्र लक्षात ठेवली पाहिजे. यावरती सायली म्हणते, म्हणजे म्हणजे प्रिया तन्वी नाही आहे तर? मग आता भूतकाळातल्या एक छोट्या-छोट्या घटना आता या लोकांच्या समोर उभ्या राहतात. कशा पद्धतीने प्रिया पहिल्यांदा घरात आली, कशा पद्धतीने DNA टेस्ट केल्या, त्यानंतर मग साखरपुड्याच्या वेळेला केलेला तमाशा, त्यानंतर प्रियाने केलेलं अश्विनसोबतचं लग्न. त्यावरती सायली सांगायला लागते, म्हणजे म्हणजे ही तोतई आहे. यावरती अर्जुन म्हणतो, इतकं सिद्ध करून आपल्याला चालणार नाहीये. म्हणजे फक्त आपण जर का प्रतिमातेच्या ब्लड ग्रुपवरून हा सगळा प्रकार केला तर मात्र आपल्याला हे काही चालणार नाहीये. आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची अशी करायला पाहिजे, ते म्हणजे आता इकडे आपल्याला रविराज काकांचं सुद्धा ब्लड ग्रुप हे करायला पाहिजे आणि त्यानंतर मग डॉक्टरांचा सल्ला घेऊ आणि त्यानंतर मग काय करायचं ते करूया. असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे दोघं जण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला निघालेत. तोपर्यंत आता मात्र म्हणजे कल्पना सांगत आहे, की खरं सांगू का, तर काल न होळी खेळायला मी जाणारच नव्हते. पण हे चैतन्य वगैरे काही ऐकतायत का? यांनी आता माझा हात धरला आणि त्यानंतर मला तिकडे घेऊन गेले. काय सांगू मी? असं म्हटल्यावरती मग पाय इतके दुखतायत ना, असं म्हणत ती जेव्हा बोलत आहे आणि त्याच वेळेला इकडे आता लगेचच प्रिया पाणी घेऊन येते आणि ती सांगते, मिठाचं पाणी मी इकडे आणलेलं आहे. तुम्ही आता मिठाच्या पाण्यामध्ये पाय टाकून जर का बसलात ना, तर तुम्हाला बरं वाटेल. यावरती आता इकडे म्हणजे कसं आहे, ह्याच्यामुळे पायाचा थकवा निघून जातो. आता मात्र ह्यांना कळतच नाहीये, की नक्की काय चाललंय. त्यावरती कल्पना म्हणते, राहू दे, राहू दे. एवढं काही नाहीये. मला हे मिठाचं पाणी-बिणी नको. त्यावरती मग आता लगेचच अश्विन सांगायला लागतोय, "मम्मा अगं असं काय करतेस? तिने इतक्या छान पद्धतीने आणलं, अगं इतक्या प्रेमाने आणि आवडीने ती करते तर." असं म्हटल्यावरती ती सांगते, "पूर्णाई तुझा पण पाय दुखतोय ना? मी तुझ्यासाठी सुद्धा आता छानपैकी पाण्यामध्ये पाय टाकण्यासाठी हे आणते." त्यानंतर पूर्णाई म्हणते, "अरे बापरे! हिच्यावरती कुणी जादूटोणा केलाय काय माहिती?" यावरती अश्विन म्हणायला लागतो, "पूर्णाई अगं असं का बोलताय तुम्ही सगळेजण? म्हणजे तन्वी किती सगळ्यांचं प्रेमाने सगळं करत आहे. तसं बघायला गेलं तर आपल्याला या सगळ्यामध्ये तिचं म्हणजे कौतुक करायला पाहिजे एखाद्याच्या बद्दल. आता जर का आपण प्रत्येक वेळेला असं वाईटच चिंतत गेलं तर मात्र कसं होईल? त्यामुळे मला असं वाटतं, की जर का आपण या सगळ्यामध्ये तिला आता एक संधी द्यायलाच पाहिजे की नाही?" असं म्हटल्यावरती आता इकडे कोणीच काही बोलत नाहीये, पण तन्वी आता काही करू शकते हे मात्र सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे प्रियाच्या बाबतीत आता कोणीही काही बोलायला तयार नाहीये. मग प्रिया पाणी आणते. बरं हे सगळं चालू असताना प्रियाची नाटकं सुरूच आहेत. मग हे सगळं सुरू आहे तोपर्यंत प्रिया आता विचार करते, काय करू? म्हणजे ह्या सगळ्यांचं मन जिंकण्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे आणि त्यासाठी ही सगळी नाटकं आता करायलाच पाहिजेत. प्रियाने पाण्यामध्ये मीठ टाकून गरम पाण्यात आणलंय, पण कोणीही या सगळ्यामध्ये काही तिचा विचार करायला तयार नाहीये किंवा तिच्यावरती लक्ष ठेवायला पण तयार नाहीये. तोपर्यंत अर्जुन सायली खाली आलेत आणि अर्जुन म्हणतोय, "आम्ही दोघं जण जरा बाहेर चाललोय. काल रंग खेळताना आम्हाला काही रोमॅन्स करताच नाही ना आला, त्यामुळे आम्हाला जरा बाहेर जायचं आहे." त्यावरती कल्पना म्हणते, "अरे देवा, तुम्हाला रोमॅन्स करता आला नाही? म्हणजे खरं सांगायचं तर आता आम्ही ना खेळायला यायलाच नको पाहिजे होतं. काही झालं तरी सुद्धा आता इकडे तुम्हाला दोघांनाच हे सगळं खेळण्यासाठी पाठवायला पाहिजे होतं आणि म्हणूनच मला असं वाटतंय, की आता जाऊन या तुम्ही दोघं जण, नाहीतर इथेच आम्हाला कायनू-बायनू बघायला लागेल." असं आता ती म्हणायला लागते. त्यानंतर सायली आता इकडे टोकत आहे, पण अर्जुन कुठला ऐकायला. तोपर्यंत अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, आम्ही दोघं जण बाहेर जाऊन येतो." त्यांना ॲक्च्युअली डॉक्टरांकडे जायचं आहे, पण आता हे सगळं बोलणार कसं? प्रिया विचार करते, "अरे देवा, हे दोघं जण चाललेत कुठे?" आणि ती कॉफी ऑफर करते. "कॉफी घे सायली." सायली सांगते, "आम्हाला तुझी कॉफी अजिबात नको आहे." तोपर्यंत प्रताप म्हणतो, "काय आम्हाला तरी कॉफी मिळणार आहे की थंड झाल्यावरती?" प्रिया विचार करते, अचानकपणे आता ही गेली कुठे? ह्यांचं काही काम असेल का? इकडे तो सचिन आलेला आहे आणि अस्मिता म्हणते, "काय रे सचिन, तू कुठे होतास?" यावरती सचिन म्हणतो, "काय सांगू, मी माझ्या आई-वडिलांच्या घरी गेलो होतो." "तसं कसं आहे ना अस्मी, म्हणजे या घरामध्ये राहून तरी काय उपयोग आहे? मी या घरामध्ये आपलेपणाने राहतो, पण या घरामध्ये मला असं आपलं कुणी मानत नाहीये. इथे अपमान सहन करण्यापेक्षा मी गेलेलं बरं कधीही." यावरती आता इकडे अस्मिता सांगायला लागते, "अरे आपली होळी आहे ना, आपण होळी एकमेकांना रंग लावलेलाच नाहीये." यावरती तो म्हणतो, "काय फरक पडतोय? 1 वर्ष नाही रंग लावला तरी." असं म्हणत तो निघून गेलाय, पण अस्मिताचा मूड मात्र गेलाय आणि आता इकडे हे सगळं लपून-छपून प्रिया ऐकतीये. अस्मिताने छानपैकी इको फ्रेंडली रंग तयार केलेला आहे
आणि ज्या वेळेला अस्मिताने इको फ्रेंडली रंग तयार केलाय आणि सचिन मात्र तिला अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये करत नाहीये, त्यामुळे ती विचार करते, सचिन मी तर तुझ्यासाठी आता इकडे इको फ्रेंडली रंग तयार केला होता, पण पण या सगळ्यामध्ये तुला आता माझं काही पडलेलंच नाहीये, म्हणजे मी इतकं छान हे सगळं केलं आणि तू निघून गेलास. प्रिया हे सगळं ऐकते आणि या अस्मिताची दुखरी नस तर मला सापडलेली आहे याचाच वापर करून हिला बरोबर अडकवते. इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली डॉक्टरांचा सल्ला घ्यायला आलेत. डॉक्टरांचा सल्ला घेत असताना त्यांनी आता रविराजांचा ब्लड ग्रुप आणि त्याचबरोबर प्रतिमाचा ब्लड ग्रुप सगळं नेऊन दिलेला आहे. डॉक्टर म्हणतात हे प्रॅक्टिकली शक्यच नाहीये आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात, अर्जुन का हे प्रॅक्टिकली शक्य नाही, कशामुळे? यावरती लगेचच डॉक्टर म्हणतात, हे बघा, आईचा ब्लड ग्रुप आहे ओ निगेटिव्ह, वडिलांचा ब्लड ग्रुप आहे ए आणि त्यानंतर मुलीचा ब्लड ग्रुप ए बी शक्यच नाहीये. म्हणजे ह्या दोघांच्या पैकी आता जर का मुलीचा ब्लड ग्रुप ओ किंवा ए असं काही असेल ना तर ठीक आहे, पण ए बीची शक्यताच नाहीये, त्यामुळे ही या दोघांची मुलगी असू शकत नाहीये. प्रेक्षकांनो, डॉक्टरांनी टेक्निकली असा खुलासा केल्यामुळे अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठं घबाड सापडले आणि अर्जुन खूपच चिडलाय. बाहेर आल्यावरती अर्जुन आता सांगतो, आत्ता तडक मी घरी जातो आणि त्यानंतर प्रियाला सगळ्यांच्या समोर आता एक्सपोज करतो. काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी प्रियाला सोडणार नाहीये असं आता तो म्हणायला लागतो. बरं, हे सगळं चालू असताना मग आता सायली त्याला काही समजवते, पण त्यानंतर मात्र आता अर्जुन काही ऐकत नाही. इकडे रूममध्ये सुमन सांगत आहे, मला काय वाटतं माहितीये का भाऊजी, आपण आता इथे बरेच दिवस राहिलोय, तर आता आपण एक काम करूया का, आपण ताबडतोब आता आपल्या घरी निघून जाऊया, बरेच दिवस झाले ना. यावरती रविराज म्हणतात, मला पण तुझं म्हणणं आता पटलेलं आहे ग, पण तरी सुद्धा घरी गेल्यावरती सगळ्यात जास्त त्रास तुलाच होईल ग, सगळ्यात जास्त आठवणींचा तुलाच हे होणार. यावरती ती म्हणते, त्रास झाला आणि काही झालं तरी आपल्या घरी आपल्याला जायलाच पाहिजे ना, त्यामुळे आता इकडे आपण थांबू शकत नाही आहोत, आपण आता आपल्या घरी निघून जाऊया. त्यावरती मग आता रविराज म्हणायला लागतात, ठीक आहे सुमन, काय ग प्रतिमा, तुला काय वाटतं? पण प्रतिमाचं अजिबात लक्ष नाहीये आणि त्यावरती रविराज म्हणतात, काय ग प्रतिमा, कुठे हरवलेस तू? यावरती प्रतिमा म्हणते, अहो काही नाही, मी विचार करते की काल जर का मी म्हणजे तिकडे हॉस्पिटलमध्ये होते, तर आता तन्वी वेळेमध्ये ब्लड द्यायला का नाही आली? तिला मला ब्लड द्यायचं नसेल का? यावरती सुमन म्हणते, आणि हो वहिनी, खरं सांगू का, तर अश्विनने तिला ज्या वेळेला फोन केला होता ना की आता म्हणजे तू लवकरात लवकर इकडे ये म्हणून, तर आता ती अजिबात तिकडून निघायला घाई करत नव्हती. आम्ही सगळ्यांनी तिला आता म्हणजे घाई करायला लावली, माहिती आहे का? आणि त्यावरती प्रतिमा अजूनच उदास होते. इकडे आता अश्विनला प्रिया सांगत आहे, खरंच अश्विन, तुझ्यासारखा नवरा सगळ्यांना मिळू दे. अश्विन म्हणतो, का ग आज काय इतकं? यावरती ती म्हणते, नाही म्हणजे कसं आहे, माझं चुकल्यावरती तू मला नेहमी बोलतोस, नाही म्हणजे बरोबर असेल तरी पण बोलतोस, चांगलं काम केलं तरी कौतुक करतोस, खरंच तुझ्यासारखा नवरा जर का सगळ्यांना भेटला ना तर सगळ्यांचं लाईफ किती छान होईल. असं आता ती लाडी गोडी लावत इकडे बोलत आहे, ती म्हणजे अश्विनला. त्यानंतर प्रिया आता आतमध्ये जाते आणि प्रियाचा मोबाईल वाजतोय. प्रियाचा मोबाईल वाजल्यावरती मग मात्र इकडे लगेचच अश्विन तो मोबाईल घेतोय. ज्या वेळेला अश्विन आता तो मोबाईल घेत आहे आणि त्याच वेळेला वकील सांगतात, ओ मॅडम, तुम्ही मला केस दिली होती, तर ही केस तुम्ही ज्या वेळेला दिलीत ना त्यावेळेला मला पेपर मात्र वेगळेच आणून दिलेत. यावरती लगेचच आता इकडे अश्विन म्हणतो, हॅलो, कोण बोलतंय? यावरती प्रिया ताबडतोब येते, फोन हिसकावून घेतो, हॅलो, कोण बोलताय तुम्ही? यावरती वकील म्हणतात, तन्वी किल्लेदार सुभेदार तुम्ही बोलताय ना? अहो, तुम्ही मला केस दिली होतीत ना मैत्रिणीच्या डिवोर्सची, असं म्हणत आता इकडे प्रिया म्हणते, नाही नाही, अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, कोण हवे तुम्हाला? रॉंग नंबर, रॉंग नंबर. आणि ती फोन ठेवते. अश्विन म्हणतो, काय ग, कोण होते? यावरती प्रिया म्हणते, अरे रॉंग नंबर होता. अश्विन म्हणतो, पण रॉंग नंबरच्या मानाने तिच्याशी जरा जास्तच बोलत होतीस तू. यावरती मग आता ती सांगायला लागते, नाही नाही, अरे तसं काही नाहीये, अरे ते काय झालं माहितीये का, ते आधी मला काही बोलले नाही, नंतर मग नाव सांगितल्यावरती कळलं ना रॉंग नंबर. पण अश्विनला मात्र आता 100% प्रियावरती डाऊट आलाय. आता इकडे प्रिया खाली आले आणि मी जेवण करते असं काहीतरी बोलते. त्यावरती विमल सांगते, नाही नाही, मी बनवते जेवण, काही गरज नाहीये तुला. आता बरं, हा सगळा प्रकार चालू असताना इकडे आता प्रिया म्हणते, विमलताई मी मदत करू का? कल्पना म्हणते, मदत करू का म्हटल्यावरती कोण मदत करणार आहे तुला सांगणार आहे. तितक्यात अर्जुन रागारागात आलाय आणि तन्वी
तन्वी असं जोरात ओरडते. प्रिया विचार करते, हा का ओरडतोय, काय झालं नक्की, याला काही खरं खरं कळालंय का? आणि त्यावरती आता इकडे अर्जुन खरं तर घरात येऊन ही खरी तन्वी नाहीये, ही खोटारडी आहे, हे सत्य सगळ्यांच्या समोर आणणार असतो. पण त्याच वेळेला इकडे आता सायली येते आणि काही नाही, ही खोटेपणाचं नाटक करतेय, ही बरोबर खोटारडी आहे असं म्हणत विषय बदलते. म्हणजे ही सांगुलपणाचं जे काही नाटक करते ना, ते खोटं आहे, खोटं. आत्ता पण ही खोटं खोटं नाटक करते. सायलीने विषय आता पूर्णपणे बदललाय. अर्जुनला कळत नाहीये काय झालंय. दुसऱ्या दिवशी इकडे आता रविराज, प्रतिमा हे सगळेजण घरी जायला निघालेले आहेत आणि त्यावेळेला मग आता पूर्णाई म्हणते, अहो थांबा की. रविराज म्हणतात, नाही, ज्या वेळेला खरंच आम्हाला गरज होती ना, त्यावेळेला मात्र आता तुम्ही आमची साथ दिलीत, पण खरं तर आता आम्हाला जायला पाहिजे. आणि असं म्हणत असताना तिकडे आता प्रिया आलेली आहे आणि त्याच वेळेला प्रिया आता सांगायला लागते, मी हात जोडते, तुम्ही कुठे कुठे जाऊ नका. त्यावरती अर्जुन परत चिडलाय आणि चिडून आता अर्जुन इकडे आलेला आहे आणि चिडून अर्जुन आता सांगतोय, तन्वी बाद झालं, खबरदार तन्वी, असं म्हणत अर्जुन तिच्यावरती चांगलाच चिडलेला आहे. प्रेक्षकांनो, आता इकडे अर्जुन सत्य सांगण्यासाठी खरं तर आलेला आहे, पण पुन्हा एकदा सायली त्याला थांबवणार का? किंवा आता पुन्हा एकदा सायली त्याला सत्य सांगू देणार नाहीये का? नक्की आता या सगळ्यामध्ये काय घडणार? येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टींचे उलगडे होताना आपल्याला दिसणार आहेत.